नमस्कार आई आणि ताई. सर्वात प्रथम मी आपणास मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आपली आई आणि ताई ज्या प्रकारे निस्वार्थ मनाने घरात काम करत असते, त्या आईचा आपण सन्मान करायला, तिची काळजी घ्यायला हवी. जशी आपली आई आपल्याला जीव लावते, तेवढाच जीव आपण सुद्धा लावायला हवा किंवा लावत असतो. आई जेवढं प्रेम आपल्यावर करते, तेवढंच प्रेम आपण तिच्यावर करायला हवं किंवा करत असतो. आपल्या आईला काही झालं की आपण तिची काळजी घेतो, तिला त्रास होणार नाही किंवा तिचा त्रास कमी व्हावा यासाठी मेहनत करतो. पण त्यांनी केलेले कष्ट किंवा मेहनत याची बरोबरी आपण कधीच करू शकत नाही. पण आपल्याला जेवढं जमेल तेवढं जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न आपण करू शकतो. आज मातृदिन आहे. जशी आपल्याला जन्म देणारी आपली आई असते, तशीच ही मायभूमी, आपली माती, आपले पर्यावरण, आपली पृथ्वी ही सुद्धा एक प्रकारे आपली आई आहे. आणि ही आई सुद्धा आपल्यावर जीवापाड प्रेम करत असते. आपल्याला पिण्यासाठी पाणी, खाण्यासाठी अन्न, राहण्यासाठी घर, आपण छान दिसावं यासाठी वस्त्र, आभूषणं, दागदागिने आणि जगण्यासाठी ऊर्जा, श्वास आणि बरंच काही देत असते. आपण आजारी पडलो की हर्बल मेडिसिन किंवा घरगुती उपचारासाठी लागणारे साहित्य सुद्धा हीच मायभूमी देत असते. आपण सगळ्यांसाठी बरंच काही करत असतो. आज या आईसाठी आपण एक छोटीशी मदत किंवा वित्तदान करू शकतात का? आपली ही मदत नाशिकच्या स्वच्छतेसाठी वापरली जाणार आणि याचा उपयोग जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी केला जाणार. मग आपण ही मदत ऑनलाईन किंवा कुठल्याही माध्यमाद्वारे न करता थेट स्वच्छागृहीला करू शकतात. आपण आमच्या कार्यात अर्थात स्वच्छागृहीच्या कार्यात आम्हाला मदत करण्यासाठी किंवा सहभागी होण्यासाठी आपला घरगुती कचरा जसे की ओला कचरा आणि सुका कचरा आम्हाला देऊ शकतात. किंवा आमचे संपूर्ण नैसर्गिक पद्धतीने बनवलेले साहित्य किंवा प्रोडक्ट्स खरेदी करू शकतात. आणि घरच्या घरी कचरा विल्हेवाट लावण्यासाठी मिनी डायजेस्टरचा वापर करू शकतात. हे सगळे साहित्य चाचणी परीक्षण केले गेले आहे, लॅब टेस्टेड आहेत व यांचा वापर रोजच्या दैनंदिनीत सहज प्रकारे करता येऊ शकतो. तर आपल्या नाशिक शहराला तापमान वाढीच्या त्रासापासून मुक्त करूया आणि स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक, निरोगी नाशिक बनवूया. पुन्हा एकदा मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. स्वच्छ भारत विजयी भव, निरोगी भारत विजयी भव. धन्यवाद.